खऱ्या अर्थाने मोरबे धरण हे नाईक साहेबांनी या शहरासाठी घेतलेला एक सर्वात महत्त्वाचा निर्णय होता. त्यामुळे जसं आजूबाजूच्या महापालिकेनं वन फिरायला लागतं पाण्यासाठी, आपल्याला काय फिरायला लागत नाही. आज पनवेल महापालिकेला देखील 55 MLD पाणी नवी मुंबई महापालिका देते. आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये सगळ्यात जास्त पाणी पर व्यक्ती पर कॅपिटा हे आपल्या नवी मुंबई शहरात दिलं जातं. गरिबाच्या मुलाला प्रायव्हेटमध्ये इंग्लिश मिडियम परवडत नाही म्हणून ते मराठी मिडियममध्ये टाकतात. आणि आताचा जो टाईम आहे सगळ्या व्यवहारिक जीवनामध्ये इंग्लिशच त्या ठिकाणी वापरलं जातं. इंटरव्ह्यूमध्ये जाता तुम्हाला इंग्लिश विचारलं जातं. त्यामुळे इंग्लिश मिडियम त्या ठिकाणी आपण आता शाळा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अतिशय प्रायव्हेट शाळेचा एवढा चांगला दर्जा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. खूप मोठं चॅलेंज आहे, कारण की शिक्षक मराठी आहेत आणि शिक्षण द्यायचं इंग्लिश मिडियमचं. त्यामुळे यावर्षी नर्सरीपासून आपण इंग्लिश मिडियमचं शिक्षणाचं ॲडमिशन चालू त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जे विद्यार्थी आहेत, जी मुलं आहेत, तीच या शहराचे भविष्य आहेत. त्यांना बळकट केलं तर निश्चितच या शहराचं भविष्य बळकट त्या ठिकाणी होईल. फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जे आताच्या काळाला गरज आहे त्या पद्धतीने क्रीडा क्षेत्र असो. आता अल्फा ॲप्टिट्यूड टेस्ट घेणारी पहिली शाळा ही नवी मुंबई महापालिका असेल, ज्या भारतामध्ये झालेल्या नसतील, महाराष्ट्रात झालेलं नसतील. अशा प्रकारचं फक्त क्रमांकासाठी नंबर 1 नाही तर प्रत्येक नागरिक बोलेल की हा माझं शहर खऱ्या अर्थाने नंबर 1 आहे. या दृष्टीने आम्ही वाटचाल करतो आहे. नमस्कार, मी दत्तात्रय सूर्यवंशी. नवराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या कक्षात आहोत आणि नवी मुंबई महानगरपालिका जी आहे आणि नवी मुंबई शहर हा 21व्या शतकातलं शहर म्हणून आपण ओळखतो आहे. आणि या शहराचं विजन काय असणार आहे? आज संपूर्ण राज्याचं लक्ष ह्या नवी मुंबई शहराकडे लागलेलं आहे. कारण सर्व शहरांमध्ये एकमेव शहर असं आहे की जी नवी मुंबई आज स्वच्छतेच्या बाबतीतसुद्धा नंबर 1मध्ये आहे. ज्याला आपण म्हटलं जातं निश्चय केला नंबर पहिला, असं हे शहर आहे. आणि या शहराच्या विकासासाठी माजी महापौर होते त्यांनी तो प्रयत्न केलेला. मध्येच 6 वर्ष प्रशासन असल्यामुळे काही विकासाची कामं थांबलेली. पुन्हा महापालिकेची निवडणूक झाली आणि पुन्हा ते सत्तेवर आलेत आणि आता ते महापालिकेचे ते सभागृह नेते आहेत सागर नाईक साहेब. सर नमस्कार. सर, आपण पाहत आहे की नवी मुंबई शहर 21व्या शतकातलं शहर म्हणून ओळखलं जातं आहे आणि या शहराचा जर आपण बघतो की दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चाललेली आहे. मग हे वाढत चाललेलं असताना महापालिकेवर पण सुद्धा तेवढाच तो भार पडतो आहे. आपण एक सभागृह नेते आहात आणि माजी महापौर म्हणून सुद्धा तुम्ही या कार्यकाल तुम्ही पूर्ण केलेलं आहे. त्यावेळेचं विजन, आत्ताचं विजन तुमचं काय आहे? लोकसंख्या खरं तर वाढत चाललेलं, आता रिडेव्हलपमेंट देखील होत आहे आणि त्या बाबतीत आता ज्या काही मागील गोष्टी होत्या आता त्या ॲब्सोल्यूट होत चाललेल्या आहेत. लोकांच्या मागण्या खूप जास्त नाही आहेत. लोकांना काय पाहिजे? नळ खोलला तर पाणी पाहिजे, बटन दाबलं तर लाईट चालू झाली पाहिजे, घरातून निघालं स्वच्छता पाहिजे, ट्रान्सपोर्ट चांगलं पाहिजे, हवा चांगली पाहिजे, त्याचबरोबर ट्रॅफिक कमी पाहिजे, लाईट दिवाबत्ती त्या ठिकाणी चांगली पाहिजे, आरोग्यव्यवस्था चांगली पाहिजे, शिक्षण चांगलं पाहिजे. या लोकांच्या मागण्या आहेत. त्या दृष्टीने आता या प्राधान्यक्रमाने आपण त्या ठिकाणी पुढे वाटचाल करत आहोत. लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात भेडसावणारा प्रश्न हा पाण्याचा असणार आहे आणि पाण्याच्या दृष्टीने आता नाईक साहेबांच्या माध्यमातून पोशीर आणि शिलार या धरणामध्ये आपण भागीदारी घेतलेली आहे आणि 500 MLD पाण्याचा व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. तर यावेळेस सगळ्यात जास्त खर्च पाणी व्यवस्थेवर त्या ठिकाणी होणार आहे. सिटी मोबिलिटी प्लॅन ते ठिकाणी आहे. त्याचबरोबर स्वच्छतेसाठी आता नवीन यंत्रणा, वॉल टू वॉल सिस्टीम, 1 अकाउंटेबिलिटी, एक जबाबदारी, या पद्धतीने लोकांना एक चांगलं शहर, स्वच्छ शहर बनवून देण्याचं काम करणार. फुटपाथ मोकळे पाहिजेत, फेरीवाले फुटपाथ मोकळे पाहिजेत, त्या ठिकाणी चालायला चांगलं जागा पाहिजे, गार्डन पाहिजे, दिवाबत्ती पाहिजे, सिवरेजचं त्या ठिकाणी व्यवस्थित व्यवस्था केली पाहिजे, प्रक्रिया केली पाहिजे. आणि आता पर्यावरणाचा खूप लोकांना त्रास होतो आहेच. तर पर्यावरणाचा ॲक्शन प्लॅन AQI सुधारण्यासाठी आणि प्रदूषण निर्मूलन करण्यासाठी आपण ॲक्शन प्लॅन 18 महिन्याचा तो पास केलेला आहे. आयुक्तमध्ये म्हणाले की हे 2 महिने जाऊ द्या, मे महिन्यापर्यंत पावसाळीपूर्वी कामाचा विषय आहे, ते झाल्यानंतर आम्ही त्या अंमलबजावणीसाठी लागतो. तर निश्चितच या सगळ्या बाबी या नागरिकांच्या दृष्टीने अतिशय प्रत्येक जनतेपर्यंत, प्रत्येक जनतेच्या व्यक्तीशी निगडीत विषय आहेत. हे आपण काम करतो आहे. क्रीडा क्षेत्रात, आता आरोग्य क्षेत्रामध्ये आपण, शिक्षण क्षेत्रामध्ये आपण एक मोठा निर्णय घेतला, म्हणजे सगळ्या शाळा आपण इंग्लिश मिडियम करायचा निर्णय घेतला. काळाची गरज ओळखून आता
माझ्या घरात नवीन बाळ वगैरे झालं, तो शाळेचा वया झाला, मी इंग्लिश मिडियमलाच टाकणार आहे. गरिबाच्या मुलाला प्रायव्हेट मध्ये इंग्लिश मिडियम परवडत नाही म्हणून ते मराठी मिडियममध्ये टाकतात. आणि आताचा जो टाईम आहे, सगळ्या व्यवहारिक जीवनामध्ये इंग्लिशच त्या ठिकाणी वापरलं जातं. इंटरव्ह्यूमध्ये जाता तुम्हाला इंग्लिश विचारलं जातं. त्यामुळे इंग्लिश मिडियम त्या ठिकाणी आपण आता शाळा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अतिशय प्रायव्हेट शाळेचा एवढा चांगला दर्जा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. एकात्मिक आरोग्य व्यवस्था अशा पद्धतीने प्रत्येक हॉस्पिटल इंडिव्हिज्युअल नाही, तर एक नवी मुंबई शहराची आरोग्य व्यवस्था ही एक म्हणून त्या ठिकाणी आम्ही आता योजना त्या ठिकाणी आणतो आहे. तर अशा अनेक बाबी आता या येणाऱ्या टायमामध्ये आपल्याला महापालिकेच्या माध्यमातून होताच दिसतील, ज्या भारतामध्ये झालेल्या नसतील, महाराष्ट्रात झालेलं नसतील. अशा प्रकारचं फक्त क्रमांकासाठी नंबर 1 नाही, तर प्रत्येक नागरिक बोलेल की हा माझं शहर खऱ्या अर्थाने नंबर 1 आहे. या दृष्टीने आम्ही वाटचाल करतो आहे. सर, तुम्ही आता एक पाण्याचा विषय या ठिकाणी घेतला की नवी मुंबई शहर हे नागरिकांची काळजी घेते. नागरिकांनी सुद्धा आपलं शहर म्हणून, जसं आपण आपलं कुटुंब म्हणतो तसं हे शहरसुद्धा आपलं असं म्हटलं पाहिजे. आज आपण बघतो की तुम्ही 2 धरणंसुद्धा घेण्याचा नाईक साहेबांच्या माध्यमातून तुमचा प्रयत्न आहे. परंतु मोरबे धरणाचं आज बघायला गेलं तर 27% पाणी शिल्लक आहे. जवळजवळ 103 दिवसच ते पाणी लोकांना मिळेल. पण आत्ता आपण बघतो की लोकांनीसुद्धा पाण्याचा जो विपर्यास चालू आहे, म्हणजे ज्याला आपण सर्व्हिस सेंटर म्हणतो किंवा सोसायटीमध्ये गाड्या धुण्याचे जे प्रकार आहेत, तर या गोष्टीवरती सुद्धा नागरिकांनी कंट्रोल करायला पाहिजे. तर तुम्हाला काय वाटते, कशा पद्धतीने तुम्ही नागरिकांना हे कन्व्हिन्स कराल? खऱ्या अर्थाने मोरबे धरण हे नाईक साहेबांनी या शहरासाठी घेतलेला एक सर्वात महत्त्वाचा निर्णय होता. त्यामुळे जसं आजूबाजूच्या महापालिकेना वन फिरायला लागतं पाण्यासाठी, आपल्याला काय फिरायला लागत नाही. आज पनवेल महापालिकेला देखील 55 MLD पाणी नवी मुंबई महापालिका देते आणि या माध्यमातून बाजूला देत असताना आपल्याकडे त्याचा ताण त्या ठिकाणी पडला. आता लोकसंख्या देखील वाढत आहे, रिडेव्हलपमेंट देखील होत आहे आणि या माध्यमातून नागरिकांना आव्हान आहे की आपण पाण्याचा अपव्यय प्रत्येकाने टाळला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये सगळ्यात जास्त पाणी पर व्यक्ती, पर कॅपिटा हे आपल्या नवी मुंबई शहरात दिलं जातं. त्यामुळे लोकांनी अपव्यय टाळला पाहिजे. आता आपले HTP प्लांट आहेत, तर पुनर्वापर करण्याच्या दृष्टीने आता आम्ही पावलं त्या ठिकाणी उचलणार आहोत. सेव्हिंग इज अर्निंग, वाचवाल तेच कमवणार. त्या दृष्टीने आता सर्व पाणीयुक्त पुढील 50 वर्ष आपल्याला पाण्याचा त्रास होऊ नये या दृष्टीने आता उपाययोजना करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पावलं टाकणार आहोत. या ठिकाणी 150 वर्षापूर्वीचं रेल्वेचा एक डॅम आहे आपल्या दिघ्याला. असं वाटतं की तो जर डॅम आपण घेतला तर तिथल्या परिसरात ते पाणीसुद्धा मिळेल. तर तुम्ही माजी महापौर म्हणून सुद्धा तुम्ही या ठिकाणी होता आणि आत्ता सभागृह आणि त्यामुळे तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आली. तर ते धरण घेण्याचा सुद्धा तुमचा प्रयास असणार आहे का? ते धरण एक तलाव आहे, वरती बनवलेलं एक तलाव आहे. त्याची कॅपॅसिटी तेवढी नाही आहे आणि जर ते पाणी वापरायला गेलं तर मला वाटतं महिन्याभरात ते संपून जाईल. त्याचं किती क्षमता आहे, किती मिलियन लिटर वॉटरची क्षमता आहे, किती M³ त्याच्यात पाणी आहे, त्याचं कॅल्क्युलेशन करायला लागेल. पण त्याचं एवढा पाणी पुरवठा आहे पण त्याची क्षमता नाही असं माझं मत त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्याचा वापर दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी करू शकतो का, या दृष्टीने आपण त्या ठिकाणी पुढे पावलं उचलू. सर, याचबरोबर वाहतुकीच्या बाबतीत आपण जर विचार केला तर आता आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आपल्या जवळच आहे आणि शहराची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या या संदर्भात सुद्धा तुमचं कसं विजन असणार आहे? खरं बोललं की म्हणजे एअरपोर्ट त्या ठिकाणी होतं, गाड्यांची संख्या त्या ठिकाणी वाढते. आधी वाटलं नव्हतं की प्रत्येकजण गाडी वापरेल, पण आता प्रत्येकजणांकडे गाडी आहे आणि या माध्यमातून आत्ताच आम्ही हेड ऑफिसच्या बाहेर जो ब्रिज आहे त्याच्या खाली मल्टी लेवल अंडरपास करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून त्या चौकात ट्रॅफिक कमी होईल. पाम बीच रोड सिग्नल फ्री करण्याचा निर्णय घेणार आहे. ठाणे बेलापूर रोड सिग्नल फ्री करण्याचा निर्णय घेणार आहोत. इतर नवीन ॲक्सेस पॉईंट निर्माण करण्याचा निर्णय घेणार आहोत. जे वर्दळीची ठिकाणी आहेत, कंजेस्टेड एरिया, तिकडे फ्लायओव्हर्स नवीन म्हणजे ब्लू डायमंड टू वरिष्ठा हॉटेल त्या ठिकाणी ब्रिज निर्माण करण्याचा निर्णय घेत आहोत. अशा प्रकारे प्लस कोस्टल रोड राज्य शासनाने त्या ठिकाणी पास केलेला आहे. त्यामुळे तहान लागेल तेव्हा विहीर खोदण्यापेक्षा तहान लागणारच या दृष्टीने आपण विहीर तोडण्याचं नियोजन त्या ठिकाणी करतो आहे. फायनान्शियल प्लॅनिंग माध्यमातून करतो आहे. हॅम मॉडेलनी करतो आहे, जेणेकरून बजेटवरती कुठल्या प्रकारचा ताण हा आपल्याला पडणार नाही. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त आपल्याला सिटी मोबॅलिटी प्लॅनचे जे रस्त्याच्या दृष्टीने आहेत, ट्रॅफिक कीप मुव्हिंग ठेवण्यासाठी ज्या उपाययोजना करण्यासाठी लागणार आहेत, आवश्यक आहेत, ते तुम्हाला बघायला भेटेल.
सर, अर्थसंकल्प जाहीर झाला, त्याच्यात एक मुद्दा तुमच्याकडून सगळ्यात महत्त्वाचा आला, तो म्हणजे वायू प्रदूषणाच्या बाबतीत, की आजचं हे शहर म्हणजे पर्यावरणमुक्त असं म्हणतो, पर्यावरण म्हणजे प्रदूषणमुक्त असं करण्याचा तुमचा प्रयत्न आहे. याचं कारण असं आहे की केमिकल कंपन्या गेल्या, परंतु इमारतीचं जे प्रदूषण वाढतं आहे त्याच्यामुळे अनेकाच्या आरोग्याला सुद्धा तितकाच धोका आहे. त्याच्यातून सुद्धा म्हणजे नवी मुंबई महापालिका आरोग्यामध्ये एक नंबर आहे, परंतु ह्या जे होतं आहे त्याच्यातसुद्धा बदल व्हावा असं तुम्ही एक पुस्तिकासुद्धा तुम्ही काढलेली आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी प्रदूषण निर्मूलन आणि AQI इंडेक्स सुधारणा असा ॲक्शन प्लॅन 18 महिन्याचा मी तयार केला होता. आम्ही आमच्या पक्षाने त्या ठिकाणी तयार केला. तो सभागृहात मंजूर देखील केला आहे. तो प्लॅन अंमलबजावणी झाल्यानंतर निश्चितच आपल्याला बरीच माहिती त्या ठिकाणी येईल. त्यामध्ये काय 7 तत्वांवरती आहे. आयडेंटिफिकेशन, डिटेक्शन, पिनलायझेशन, इरॅडिक्शन, कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन. या 7 तत्वांवरती आपलं वायू प्रदूषण नियंत्रणाचा विषय आहे. या ठिकाणी हे प्रदूषण आपणच करतो आहे का बाहेर शहरातून येतं आहे हे देखील त्यामधून कळणार आहे. जर आपण करू शकतो तर ते कुठले हॉटस्पॉट आहेत ते कळणार आहेत. जिथून उत्पत्ती होते तेच हॉटस्पॉट नष्ट केले तर वायू प्रदूषण होणारच नाही. या दृष्टीने आपण पावलं उचलणार आणि हे कर्तव्य आहे. आज आपलं आकाशवरती बघितलं तर निळं दिसत नाही, ते धुंदक दिसतं. आणि फॉरेन आणि आपल्यामध्ये हाच फरक आहे. तिथे निळं आकाश दिसतं, आपल्याकडे निळं आकाश दिसत नाही. त्यामुळे निळं आकाश देण्यासाठी आणि सर्वजण एकच श्वास घेतात, मी देखील तोच श्वास घेतो. त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी देखील करतो आणि सगळ्यांसाठी करतो आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या बाबतीत प्रामुख्याने आपण बजेटमध्ये देखील निर्णय घेतलेला आहे. साधारणपणे 30 ते 40 कोटी खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारचं देखील अनुदान त्याला भेटेल असं अपेक्षा आहे. आणि या माध्यमातून येणाऱ्या 18 महिन्यामध्ये हा सगळा प्लॅन अंमलबजावणी करून प्रदूषणाच्या विळख्यातून नवी मुंबईकरांना मुक्तता द्यायची आहे. याचबरोबर आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वतःच्या 91 शाळा आहेत आणि या शाळेत सगळे विद्यार्थी म्हणजे स्लम एरियातले वगैरे विद्यार्थी शिकतात. परंतु जसं तुम्ही आता मगाशी म्हणालात की माझा मुलगा मी इंग्लिश मिडियममध्ये टाकतो, तर सर्वसामान्य मुलांचं भविष्याचा दृष्टिकोन जर आपण विचार केला तर ह्या सर्व शाळा इंग्लिश माध्यमातून तुम्ही करण्याचं जो एक विजन तुम्ही केलेलं आहे, तो कशा पद्धतीने तुम्ही पुढे पूर्ण करणार आहात? खूप मोठं चॅलेंज आहे, कारण की शिक्षक मराठी आहेत आणि शिक्षण द्यायचं इंग्लिश मिडियमचं. त्यामुळे यावर्षी नर्सरीपासून आपण इंग्लिश मिडियमचं शिक्षणाचं ॲडमिशन चालू त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढच्या वर्षीच्या ज्या पहिली बॅच यावर्षी असेल, पुढच्या वर्षी ते ज्युनियर KGला जातील. त्या टीचर्सना ट्रेनिंग. तर आता ज्युनियर KGच्या शिक्षकांना 1 वर्षाचा कालावधी आहे ट्रेन होण्यासाठी. सिनियर KGच्या 2 वर्ष, पहिलीच्या 3 वर्ष, दुसरीच्या 4 वर्ष, तिसरीच्या 5 वर्ष, 5वीचा असेल त्याला 6 वर्ष, असा एवढा अवधी ट्रेन करण्यासाठी स्वतःला टाईम आहे. खूप शिक्षक रिटायर होणार आहेत आणि त्यामुळे शिक्षकांचं मायग्रेशन प्रोग्राम आता या 2-1 महिन्यात आयुक्तमध्ये टेंडर काढतील. शिक्षण मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जे विद्यार्थी आहेत, जी मुलं आहेत, तीच या शहराचे भविष्य आहेत. त्यांना बळकट केलं तर निश्चितच या शहराचं भविष्य बळकट त्या ठिकाणी होईल. त्यामुळे फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर जे आताच्या काळाला गरज आहे त्या पद्धतीने क्रीडा क्षेत्र असो. आता अल्फा ॲप्टिट्यूड टेस्ट घेणारी पहिली शाळा ही नवी मुंबई महापालिका असेल. त्यामध्ये क्रीडा क्षेत्र कुठलं निवडायचं ते 4थीपासूनच ठरवण्यात येतं. 9वीच्या मुलांची इंटेलिजंट ॲप्टिट्यूड टेस्ट, काउन्सलिंग, अशा प्रकारच्या अनेक योजना आता या येणाऱ्या काळात शिक्षण विभागामध्ये येणार आहेत. त्यांचं त्या ठिकाणी मूल्यमापन, त्यांचं पुढे काय भविष्य असणार त्या सर्व गोष्टीने, त्याचबरोबर त्यांचं शारीरिकदृष्ट्या त्यांना कुठले स्रोत पाहिजेत, त्यांना त्या ठिकाणी प्रोटीन्स पाहिजेत का विटॅमिन्स पाहिजेत, हे सगळं त्या ठिकाणी आयडेंटिफाय, तशा प्रकारचं खाद्यपदार्थ देखील त्यांना देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी पुढच्या काळात घेऊ. सर, एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपण सर्व करत असताना पर्यटनाचा जो विषय येतो, आपण सगळं पाहिलं तर पर्यटन म्हणजे आता आपण लोणावळा, कुणी असं कर्जत वगैरे असे जे जातात, परंतु या शहरातच असं पर्यटन स्थळ असायला पाहिजे की जेणेकरून सर्वसामान्य नागरिकालासुद्धा तिथे गेल्यानंतर एक समाधान मिळालं पाहिजे. यासाठी सुद्धा तुमचं काय विजन असणार आहे? आपल्याला एक डोंगर आहे आणि खाडी एरिया आहे. तर निश्चितच खाडी एरियामध्ये देखील आणि तलाव आहेत मोठमोठे. याचं आपण पर्यावरणाच्या दृष्टीने, मनोरंजनाच्या दृष्टीने काय करण्याचं आपण निश्चय करणार आहोत. डोंगरावरती टॉपला रेस्टॉरंट सिस्टीम, गॅलरी, अशा पद्धती देखील वन विभागाच्या सोबत जाण्याचा आपला विचार आहे. आपल्या वरच्या टॉपवरून अरबी समुद्र दिसतो.
सिलिंग दिसतो. त्यामुळे खाडी आणि पूर्ण मुंबई आणि सनसेट हा पूर्ण टॉपवरून दिसू शकतो. तशा प्रकारची आपली योजना आहे. पण प्रायोरिटीमध्ये आपला सगळ्यात पहिला पाणी, सिवरेज, रस्ते, फुटपाथ, दिवाबत्ती, आरोग्य, शिक्षण या प्रायोरिटीवर. पर्यावरण त्यानंतर आहे, पण त्या दृष्टी देखील आपण त्या ठिकाणी पावलं उचलणार आहोत. बघा, त्यांनी संपूर्ण एकाच याच्यामध्ये सगळं विश्लेषण केलं की या शहराचा विकास जर करायचा असेल, एक विजन आहे 2029पर्यंत या शहराचं एक, जसं नाईक साहेबांचं सिंगापूर एक स्वप्न आहे, हे शहर तशा पद्धतीने तयार करण्याचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न त्यांचे पुतणे सागर नाईकजी पूर्ण करणार आहेत. खरोखर एक आपण युवक जरी असलो तरीसुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये एक शहराबद्दल आस्थाही असायलाच पाहिजे. ती त्यांच्या मनामध्ये ती आस्था ती पूर्ण निश्चित करणार आहेत. आपण नवराष्ट्राच्या माध्यमातून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊया. धन्यवाद सर.